नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला विद्यापीठाच्या विंटर 2024 मध्ये झालेल्या मॅथमॅटिक्स मेथड फोर्थ सेमिस्टर बी.एडची प्रश्नपत्रिका या ठिकाणी इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. एम.एड सेट, श्री शारदाबन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. सुरुवातीला दिलेली माहिती वाचा. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. या ठिकाणी कोड दिलेला आहे PC 07 इन ब्रॅकेट 6 2023. फॅकल्टीचं नाव आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. परीक्षेचं नाव आहे B.एड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर एक्झामिनेशन. कालावधी जानेवारी 2024. पेडॅगॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट मॅथमॅटिक्स मेथडॉलॉजी. हा पेपर सॅटरडे 13 जानेवारी 2024 आणि टाईम ड्युरेशन या ठिकाणी होतं 2 PM टू 4 PM. तर हा पेपर सॅटरडेला 13 जानेवारी 2024ला झाला आहे आणि या पेपरचं टायमिंग होतं 2 PM टू 4 PM. त्याच्यानंतर टाईम ड्युरेशन दिलेला असतो 2 आवर्स. मॅक्झिमम मार्क्स 50 आहेत. मेथडच्या पेपरला 2 तासाचा वेळ असतो. सूचना नीट वाचा. क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5 to 7 सॉल्व एनी 2. पहिली सूचना प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे, तो सोडवावाच लागतो. प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवा. आणि तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 सोडवा. तर ह्या सूचना नीट वाचून घ्या. त्याच्यानंतर टिपांचा प्रश्न आहे. पहिला प्रश्न राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4. 10 मार्कासाठीचा आहे म्हणजे अडीच मार्काला एक टिप आहे. 5 टिपा असतात, 4 लिहायच्या आहेत. फर्स्ट टेक्निक्स ऑफ इव्हॅल्युएशन. सेकंड नीड ऑफ रेमेडियल टीचिंग. थर्ड इम्पॉर्टन्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. फोर्थ ॲनालिसिस ऑफ टेक्स्टबुक ऑफ मॅथमॅटिक्स. आणि फिफ्थ आहे प्रॉफिट अँड लॉस. मराठी व्हर्शनमध्ये दुसऱ्या पेजवर दिलेलं आहे. थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 4वर. पहिली टिप आहे मूल्यमापनाची तंत्रे. दुसरी उपचारात्मक अध्यापनाची गरज. तिसरी अभ्यासानुवर्ती उपक्रमांचे महत्त्व. चौथी टिप आहे गणिताच्या पाठ्यपुस्तकाचे विश्लेषण. 5वी टिप आहे नफा आणि तोटा. त्याच्यानंतर लॉंग क्वेश्चन 10 मार्काचा निबंध वजा. एक्सप्लेन द युनिट टेस्ट डिझायनिंग विथ ॲन्सर की अँड ब्ल्यू प्रिंट ऑफ मॅथमॅटिक्स सब्जेक्ट. गणित विषयाच्या घटक चाचणीचा आराखडा उत्तरसूची आणि संविधान तक्त्यासह स्पष्ट करा. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. तर याचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये एक संच या घटकाचं उदाहरण युनिट टेस्टसाठी देण्यात आलेले आहे. तो नीट पहा आणि त्यानुसार लिहिण्याचा प्रयत्न करा. तिसरा प्रश्न डिफाईन सिलेबस अँड करिक्युलम अँड एक्सप्लेन द टाईप्स ऑफ करिक्युलम कन्स्ट्रक्शन. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रमाची व्याख्या सांगून अभ्यासक्रम रचनेचे प्रकार स्पष्ट करा. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे डिस्क्राईब द टाईप्स अँड प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन. समांतर रेषेचे प्रकार आणि गुणधर्म विशद करा. 10 मार्काचा क्वेश्चन आहे. तर इथे प्रश्न असा पाहिजे होता की समांतर रेषेमुळे जे काही कोन झालेले आहेत त्या कोनांचे प्रकार आणि गुणधर्म विशद करा. पण या ठिकाणी चुकून समांतर रेषेचे प्रकार असा विचारण्यात आलेला आहे. 5वा प्रश्न एक्सप्लेन इन डिटेल स्ट्रक्चर ऑफ मॅथमॅटिक्स. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. गणित संरचना सविस्तर स्पष्ट करा. मग आता याच्यामध्ये संरचना कशी असते गणिताची, शाखा आणि त्याच्या उपशाखा, त्याच्यानंतर घटक, उपघटक, ही सविस्तर अशी संरचना. मग वेगवेगळ्या प्रकारच्या संरचना कशा असतात ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. अभ्यासानुवर्ती उपक्रमांची तत्वे स्पष्ट करा. त्याच्यानंतर 7वा डिफाईन सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट अँड एक्सप्लेन ईच विथ सुटेबल एक्झाम्पल. साधे व्याज म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांची व्याख्या सांगून प्रत्येकी उदाहरणासह स्पष्ट करा. तर याच्यामध्ये दुसरा, तिसरा, चौथा यापैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. दुसरा, तिसरा, चौथा आणि त्याच्यानंतर 5वा, 6वा, 7वा यामधून कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर एकूण हा 50 मार्काचा गणिताचा पेपर तुम्हाला मार्गदर्शनासाठी दिलेला आहे. ॲज अ गेस म्हणून तो नाही. तरी या पेपरमधले प्रश्न लिहून काढा, ते वाचा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून परीक्षा द्या. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.